महाराष्ट्राची सर्वात जुनी अशी ही रेसिपी. पारंपरिक पद्धतीने ही रेसिपी बनवली जाते. काही जण हिला धपाटे, कोंडुळे तर काही थालीपीठ बोलतात. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते. मी आज कोथिंबीरच्या धपाट्याची रेसिपी शेअर करणार आहे. सगळ्यात आधी आपल्याला कोथिंबीर निवडून घ्यायची आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून काढायची आहे. ही 3 ते 4 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्या. याच्यामध्ये माती राहणार नाही ना, याची काळजी घ्यायची. आता ही धुवून झाल्यावर याचं पाणी निथळून घ्यायचं. पाणी निथळून झाल्यावर ही बारीक कापून घ्यायची. याचे देठसुद्धा वापरले तरी चालतील, पण ते बारीक कापून वापरायचे. त्यासाठी लागणारे मसाले: जिरे, हळद पावडर, गरम मसाला, ओवा, धना पावडर, लाल मिरची पावडर आणि थोडीशी बडीशोप. इथे लागणार आपल्याला हिरव्या मिरच्या, 2 लसूण आणि अर्धासं लिंबू. तर यासाठी लागणारे हिरवं वाटण आपण तयार करून घेऊ. सगळ्यात आधी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्या मिरच्या टाकलेल्या आहेत. त्याचबरोबर 2 लसूण आणि थोडेसे बडीशोप. त्याचबरोबर याच्यामध्ये मी 1.5 छोटे चमचे जिरे टाकलेले आहेत आणि 1 चमचा असा ओवा. शक्यतो अशा रेसिपींमध्ये तुम्ही ओवा वापरलाच पाहिजे. याच्यापेक्षा जास्त टाकला थोडा तरी चालेल. गरम मसाला अगदी थोडासा वापरायचा आहे. धना पावडर, त्याचबरोबर लाल मिरची पावडर. लाल मिरची पावडरही कमी टाकली तरी चालेल आणि 1 चमचा हळदी पावडर. आता जो अर्धा लिंबू आपण घेतला आहे तो याच्यामध्ये पिळून घ्यायचा आहे आणि याचं जाडसर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. आता जी बारीक कोथिंबीर कापून घेतलेली आहे त्यातलीच थोडी कोथिंबीर याच्यामध्ये आपण वाटून घालणार आहे, कारण की याने खूप छान चव येते. तर तुम्ही इथे बघू शकता, मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे, म्हणजे ते दळायला सोपं होईल. आता हे व्यवस्थित दळून घ्यायचं. हे जास्त बारीक नाही करायचं. हे आपल्याला ओबडधोबड जाडसर असं आपल्याला हे वाटण पाहिजे. तुम्ही इथे बघू शकता, माझं जाडसर वाटण आता हे तयार झालेलं आहे. यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ, बाजरीचं पीठ आणि गव्हाचं पीठ लागणार आहे. चला तर मग आता आपण पीठ मळून घेऊ. सगळ्यात आधी इथे हे जवळजवळ 2 वाट्या बाजरीचं पीठ आहे. जेवढं बाजरीचं पीठ घेतलंय त्याच्या अर्ध तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर हे 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. मेजरमेंट लक्षात ठेवायचं. 2 वाट्या बाजरीचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ. त्याचबरोबर जे आपण हिरवं वाटण तयार केलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून मिक्सरच्या भांड्यातून थोडंसं पाणी टाकून ते सुद्धा याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. आता मी याच्यामध्ये ते मिक्सरच्या भांड्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. आता याचा व्यवस्थित मिक्स करत करत लागल तसं पाणी टाकत मऊसूत असा गोळा तयार करून घ्यायचा. हा गोळा चपातीच्या पिठापेक्षा थोडा पातळच पाहिजे, आपल्याला जास्त घट्ट नकोय. तर तुम्ही इथे बघू शकता किती पटकन असा गोळा तयार होत आहे. याला जास्त टाईमही लागत नाही. आता याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपण हिरवं वाटण टाकल्यामुळे याला कलरही छान आलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता मी हे कसं मळत आहे. त्याच पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करत मळून घ्यायचं आहे.
आता माझा इथे गोळा तयार झाला आहे आणि मी याला थोडंसं तेलही लावलेलं आहे. आता हे थोडा वेळ भिजून द्यायचं आहे, 10 मिनटं, ॲटलिस्ट 10 मिनटं तरी हे तुम्हाला साईडला ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर याचे धपाटे करायला घ्यायचे. त्यासाठी एक छोटासा चपातीला घेतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा असा गोळा घ्यायचा आहे. एका रुमालावर पहिलं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, रुमाल ओला करून घ्यायचा आहे आणि मग तो गोळा त्यावर हाताला पाणी लावत लावत थापून घ्यायचं आहे. आता तुम्हाला इथे जशा आकाराचे पाहिजे तसे तुम्ही हे धपाटे बनवू शकता. मी थोडे मोठेच आकार ठेवते. हे आपल्याला एकदम पातळ असं थापून घ्यायचं आहे, त्यामुळे तुम्ही हाताला पाणी लावत लावत हे थापायचं आणि आता त्याला थोडेसे छोटेसे होल करून घ्यायचे. आता आपली जी सफेद तीळ असते ती मी याच्यावर टाकून घेत आहे. तुम्ही पीठ मळताना टाकली तरीही चालेल, पण मी इथे दिसण्यासाठी आणि छानही लागते, त्याला चव छान येते म्हणून मी वरतून टाकते. आता आपला तवा गरम झाला आहे. सगळ्यात आधी तव्याला तेल लावून घ्यायचं. तवा चांगला तापलेला पाहिजे. तेलही व्यवस्थित लावून घ्यायचं आणि ते धपाटे त्याच्यावर टाकायचं. रुमालावर थोडंसं पाणी फिरवून घ्यायचं, त्यामुळे ते पटकन सुटतं आणि ते रुमालाला चिकटत नाही. आता पुन्हा थोडीशी तीळ आपण याच्यावर वर टाकून घ्यायची आणि आता याच्यावर झाकण ठेवून वाफवून घ्यायचे. एकदम छान अशी ही रेसिपी तयार होते. तुम्ही बघू शकता, अगदी 30 सेकंदामध्ये याला वाफवून होतं एक साईड. आता हे पलटून घ्या. तुम्ही बघा इथे किती मस्त असा कलर आलेला आहे आणि आपली जी तीळ टाकलेली आहे ती पण किती छान अशी दिसते. आता दुसऱ्या साईडने थोडंसं तेल लावून त्याला पुन्हा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता हे आलटून पलटून छान असं भाजून घ्या. जर तुम्हाला कडक करायचं असेल तर हे बारीक गॅसवर जास्त वेळ भाजल्याने कडकही होतात आणि जर नरम पाहिजे असेल तर तुम्ही हे असेच वापरू शकता. चला तर मग माझे धपाटे तयार झाले आहेत. मी याला टोमॅटोची चटणी आणि दह्याबरोबर सर्व केलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.